आणि आमच्या मित्रांचा सिनेमा आहे. अच्छा. म्हणजे एंड थोडासा हे वाटला. अच्छा. क्वचित असे पिक्चर निघतात, मला असं वाटलं. नमस्कार मंडळी, मी अमया वैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे या चित्रपटासाठी. नाव आहे चित्रपटाचं 1 2 3 4. आणि काल एक कॉन्टेस्ट झाली होती रेडिओ सिटीमध्ये. RJ सोनालीनी ही कॉन्टेस्ट अरेंज केलेली होती आणि त्याच्यामध्ये मी विनर झालेली आहे आणि मला मिळालेले आहे 4 तिकीट्स या मूवीसाठी. फ्रेंड्स, या चित्रपटामध्ये निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी यांचा लीड रोल आहे आणि मृणाल कुलकर्णींनीसुद्धा या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आणि हा चित्रपट जो आहे तो लिहिलेला आहे निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी. हा चित्रपट रिलीज झालेला आहे 19 जुलै रोजी. आज 20 जुलै आहे आणि आज आम्हाला हा चित्रपट बघायला मिळतोय. काय सांगशील या मूवीबद्दल? कुठलाही शो झाल्यानंतर युजली मला पहिल्यांदा बोलायचा मान मिळतो, पण त्यावेळेला मी दिग्दर्शक असतो, तर हा मान मी आमच्या दिग्दर्शक वरुणला देतो पहिले आणि मग मी जे काय बोलायचं. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि तुम्हाला फिल्म आवडली असं मला दिसतंय. आणि जर बघायला गेलं तर अर्थातच सगळी धमाल मस्ती आणि मजेपासून सुरुवात होते फिल्मची, जी मला असं वाटतं की नात्यामध्ये प्रेग्नन्सी आल्यानंतर कुठल्याही कपलचं तेच होतं की पहिल्यांदा आपण खूप एक्साइट होतो, कारण आपल्याला ती प्रोसेस सगळी खूपच अमेझिंग वाटत असते. पण हळूहळू जे कोणी प्रेग्नंट झालेले आहेत किंवा त्या ह्याच्यातनं गेले त्या सगळ्यांनाही माहिती आहे की एक पॉईंट जेव्हा येतो तेव्हा त्याकडे गांभीर्यानेच बघावं लागतं. सो आम्ही आमच्या स्क्रिप्टमध्ये पण त्या पद्धतीनेच केलेलं आहे. जे तुम्हाला इंटरव्हलच्या नंतरचा जो पूर्ण ट्रॅक आहे तो लक्षात आला असेल की त्या प्रेग्नन्सीकडे भरे 4 बाळ होतात किंवा 1 बाळ होतं. ती प्रेग्नन्सी ही त्या अर्थाने अत्यंत इमोशनल आणि गांभीर्याने त्याकडे बघावं अशीच असते. सो त्यामुळे फिल्मचा कल हा त्या अर्थाने ह्युमरकडनं सुरू होऊन इमोशनल होत होत इव्हेंच्युअली अत्यंत आपल्याला गंभीर करतो. आणि त्यात सगळ्या प्रवासातनं तुम्ही गेला असाल आणि मला वाटतंय की मला खात्री आहे तुम्हाला फिल्म आवडली असेल. आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल फिल्मबद्दल ते डेफिनेटली सोशल मीडियावरती लिहा. त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू आणि अजून जास्तीत जास्त लोक ही फिल्म पाहायला येतील. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मी आता निपुणला देतो. काय म्हणताय? ओके, मी त्यातल्या त्यात आमच्या निर्मात्याला बोलवू शकतो, रणजितला, जेणेकरून 4 जण होतील. जरा हाईटनी मोठं आहे हे बाळ, पण तुम्ही समजून घ्या. ओके, मी आता निपुणला देतो. धन्यवाद हा रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि धन्यवाद रेडिओ सिटीचे. तुम्ही ब्लू कार्पेट हा इव्हेंट ठेवलात आणि त्यामुळे पण जे विनर्स आहेत ते आले. सो फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा सगळ्यांना. आणि थँक्यू या रिस्पॉन्सबद्दल. आणि 2 गोष्टींसाठी मी तुमची माफी मागतो आणि मी बोलणं थांबवतो. एक तर हा खूप चांगला मोंताज आहे मागचा, पण तो आम्ही तोडून आम्ही दोघं इथे समोर आलो तुमच्या. सो तो बघायला परत या प्लीज. आणि दुसरं म्हणजे आज वैदेही नाही आहे, सो त्याबद्दल मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरुण म्हणाला तसं तुम्हाला जे आवडलं असेल फिल्मबद्दल प्लीज सोशल मीडियावरती लिहा. आपल्याला असं वाटतं की काय फरक पडणार त्यांनी वगैरे वगैरे, पण त्याच्यानी बऱ्यापैकी फरक पडतो. लोकांना कळतं अजून फिल्मबद्दल. सो ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू दे. आणि जर काही आवडलं नसेल तर आम्हाला DM करा. आमचे मेसेजेस ओपन आहेत. ते फार पब्लिकली लिहून नाही, मजा करतो, प्लीज लिहा. वैदेहीचा विषय निघाला म्हणून ज्यांनी इथे वैदेहीला मिस केलंय त्यांनी प्लीज सोशल मीडियावर तिला टॅग करा आणि तिला सांगा की ती असायला हवी होती. आणि दुसरं, तुमच्या रिॲक्शन्स आता रेकॉर्ड होणार आहेत ज्या आम्हाला पब्लिसिटीसाठी वापरता येतील. सो त्या डेफिनेटली लाजू नका. तुम्हाला जे वाटलंय फिल्मबद्दल ते प्लीज सांगा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. सो लगेच मूवी आहे आणि नक्की बघा. थँक्यू सो मच इथं आल्याबद्दल. आणि ब्लू कार्पेटमध्ये असेच वेगवेगळे मूवीज तुम्हाला बघायला मिळतील. पण हा नक्कीच या मूवीची गोष्टच वेगळी होती यार, कारण रिलेटेबल होता. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. नक्कीच सांगेल माझ्या फ्रेंड्सला किंवा माझ्या फॅमिलीला सांगेल की मूवी बघा.
खूप छान आहे. ज्यांना हा एक्सपिरियन्स नसेल ते हा एक्सपिरियन्स घेऊ शकतील. एक्सपिरियन्स नाही येईल आता. थँक्यू सो मच. थँक्यू. कसा वाटला तुम्हाला चित्रपट? खूप सुंदर होता. एक मेन तर निपुण धर्माधिकारी आणि तिची ॲक्टिंग खूप मस्त होती. थोडा आर्टिस्टिक पण होता. डिरेक्शन मला खूप आवडलं. क्वचित असे पिक्चर निघतात मला असं वाटलं. खूप सुंदर होतं. खूप वेगळा विषय होता. खूप छान पद्धतीनं डिरेक्ट केलेला होता. लिहिला पण खूप छान होता. आणि ॲक्टिंग तर अनयुज्युअल होती. म्हणजे युजली असं एवढं डेलिकेट एवढे बारीक बारीक रेकॉर्डिंग्स किंवा छोट्या छोट्या गोष्टी नाही घेतल्या जात, पण यात होत्या. खूप छान होत्या. अच्छा. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. 5 आउट ऑफ किती द्या? 5 आउट ऑफ 5. कसा वाटला तुम्हाला हा चित्रपट? खूप छान आणि फुल एंटरटेनिंग. खूप खूप मजा आली. 5 आउट ऑफ किती द्या? 5. ॲक्टिंग सगळ्यांची कशी वाटली? खूपच छान. म्हणजे निपुण धर्माधिकारी तर म्हणजे ग्रेट. मस्त सिनेमा आहे आणि आमच्या मित्रांचाच सिनेमा आहे. अच्छा. सो कोणता मित्र? सगळेच आमचे फ्रेंड्स आहेत. रणजित गुगळे, त्याच्यानंतर मिलिंद जोग, अनिकेत, अच्छा. कल्याणी, त्याच्यानंतर निपुण आणि वरुण. मित्रांचा सिनेमा आहे. मस्त आहे. वेगळ्या विषयावरती आहे. आणि निपुणला मी ॲक्टिंग करताना बघितलं नव्हतं. सो आय थरली एन्जॉयड. वैदेहीचा रोल वेगळा आहे. शी लुक्ड व्हेरी प्रिटी आणि शी हॅज ॲक्टेड सो वेल. आय वॉज रिअली क्युरियस की कशा पद्धतीने अनफोल्ड करतायत. तर आय एन्जॉय इट. आणि काही काही पॉईंट्स तर खूप रेलेव्हंट होऊ शकतात असे आहेत. फॉर पर्टिक्युलरली अ कपल हू इज गोईंग थ्रू दॅट फेज ऑफ लाईफ. तर आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅम फॉर चूजिंग दिस टॉपिक आणि मेकिंग अ गुड फिल्म जे खूप पॉझिटिव्ह आहे आणि व्हिज्युअली खूप सुंदर दिसली आहे. कलर्स, कॉस्ट्युम्स. सो आय एन्जॉयड. मला गाणी पण खूप आवडली. अर्थात तुमचे फ्रेंड्स असल्यामुळे तुम्ही 5 आउट ऑफ 5 द्यालच. हो, मी एक पक्की ऑडियन्स आहे. फ्रेंड्स आहेत म्हणून असं नाही, पण फिल्म बघायला गेलं आणि छान पॉझिटिव्ह सगळं असलं की आय एन्जॉय. आणि त्याच्यात फ्रेंड्सनी बनवली आहे त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. या. कसा वाटला चित्रपट? छान, मस्त आवडला आम्हाला सगळ्यांना. आमची सगळी फॅमिली आलो होतो आम्ही 5 जण आणि आम्हाला सगळ्यांना आवडला. ओके. 5 आउट ऑफ किती द्या? 4. आणि सगळ्यांची ॲक्टिंग तुम्हाला कशा वाटली? ॲक्टिंग भारी होती, एकदम नॅचरल होती. दोघांची पण ॲक्टिंग. वैदेही परशुरामी तर आवडतेच आणि निपुण धर्माधिकारीचं मी पहिलाच बघितलं ॲक्च्युली, पण छान ॲक्टिंग नॅचरल होती दोघांची. मला खूप जास्त आवडला चित्रपट आणि असा विषय आजपर्यंत म्हणजे हाताळला गेला नव्हता. मराठीमध्ये तर मी बघितलेलाच नाही आहे असा कुठला पिक्चर. आणि खूप फ्रेश फेसेस, फ्रेश स्टोरी आणि ती खूप छान फुलवली. शेवटपर्यंत आता काय होईल पुढे आणि शेवट काय होईल ही उत्सुकता राहिली शेवटपर्यंत. सो मी खूप एन्जॉय केला हा पिक्चर. 5 आउट ऑफ 5. पिक्चर छान होता. फक्त फर्स्ट हाफ जास्त इंटरेस्टिंग होता. सेकंड हाफमध्ये ठीक आहे. म्हणजे एंड थोडासा हे वाटला. अच्छा. तर 5 आउट ऑफ किती द्या? 5 आउट ऑफ 3.5. ओके. थँक्यू सो मच. कसा वाटला तुम्हाला चित्रपट? छान, मस्त आहे मूवी. वेगळा विषय आहे जरा. ओके. आणि 5 आउट ऑफ किती द्या? 4. ॲक्टिंग वगैरे कशी वाटली सगळ्यांची? छान, सगळ्यांची ॲक्टिंग छान आहे. मजा आली? मजा आली, खूप मजा आली. हा पिक्चर चांगला वाटला. एकदम हलका फुलका आहे आणि एकदम थीम वेगळं आहे आणि कुठलंही त्या याच्यात टेन्शन नाही. इट इज रिअली एन्जॉयबल. अच्छा. 5 आउट ऑफ किती द्याल? हां, 5 आउट ऑफ किती द्याल? 5 आउट ऑफ 5 घ्या. चला. चांगला आहे. 1 टाईम वॉच आहे. सगळ्यांची ॲक्टिंग खूप मस्त आहे. इवन करण जो यूट्यूब स्टार आहे तो पण त्यांनी पण मस्त केली ॲक्टिंग. निपुण आणि इवन म्युझिक पण खूप मस्त दिलेलं आहे त्याला. गुड स्टार्ट अँड गुड एंड टू द मूवी. 5 आउट ऑफ किती द्याल? 4 देईन. माझं नाव अमेया वैद्य आणि मी गटात 4 विकेट जिंकलेली आहे कॉन्टेस्टमध्ये. रेडिओ सिटी मराठीमधील RJ सुमित तुम्ही यांना बघत आहात. यांनी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांचे रिव्ह्यूज घेतलेले आणि त्या ठिकाणी माझासुद्धा रिव्ह्यू घेण्यात आला. तर मंडळी 1, 2, 3, 4 हा चित्रपट कॉमेडी प्लस इमोशनल आहे. सुरुवातीचा इंटरव्हलपर्यंतचा भाग तुम्हाला खूप हसवतो आणि इंटरव्हल नंतरचा भाग तेवढाच इमोशनलसुद्धा आहे. सिनेमाचं म्युझिक खूप छान आहे. म्युझिकमुळे या सिनेमाला 4 चांद लागले असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.